हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मोदींना 2 वेळा पंतप्रधान करण्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा, तरीही पक्ष फोडून मोदींनी महाराष्ट्राचा घात केला। उद्धव ठाकरेंचा मोदींवर घणाघात। उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळूबाळूचा तमाशा। चंद्रशेखर बावनकुळेंची टीका, तर काळूबाळूच्या तमाशानं प्रबोधन केलंय। राऊतांचं बावनकुळेंना प्रत्युत्तर। राम मंदिर कोर्टाच्या निर्णयाने झालंय। प्रभू श्रीराम सर्वांचेच, कुणाची मक्तेदारी नाही। मात्र आता भाजपमुक्त राम व्हायला हवा, उद्धव ठाकरेंचं आवाहन। उद्धव ठाकरेंनी घरातल्या नोकराला मुलाखत दिली। आम्हाला उद्धव ठाकरे मुक्त हिंदू समाज करायचाय। नितेश राणेंचा ठाकरेंवर हल्लाबोल। 1999 पासून उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाची स्वप्न पडू लागली होती। मुख्यमंत्री पदासाठी स्वतःचं नाव पुढे न आल्यामुळे ठाकरेंनी अपक्ष आमदारांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केलं। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फडणवीसांचा ठाकरेंवर निशाणा। नारायण राणेंच्या नेतृत्वात युतीचा पराभव झाला हे फडणवीसांना माहित नाही का? देवेंद्र फडणवीस राजकारणातील कच्चं मडकं, त्यांना गांभीर्यानं घेऊ नका, राऊतांचं प्रत्युत्तर। राजकीय जन्म देणाऱ्या शिवसेना रूपी आईच्या कुशीवर वार केला। रोखठोक मुलाखतीतून उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची धावपळ ही अखेरची फडफड। एकनाथ शिंदेच्या नाशिक दौऱ्यावर राऊतांची टीका। बारामतीच्या लढाईत अजित पवार अभिमन्यू सारखे लढले। भाजपला त्यांच्या लढ्याचं अप्रूप वाटतं। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। भ्रष्टाचारांना संरक्षण हीच मोदींची गॅरंटी। मोदींना पुन्हा संधी दिल्यास काळे दिन येतील, त्यामुळे यांना फेकून देण्याची वेळ, उद्धव ठाकरेंचं आवाहन। लोकसभेत आम्ही 3 पक्ष एकत्र असल्यामुळे राज ठाकरेंना जागा देऊ शकलो नाही। मात्र मनसेबाबत विधानसभेत बघू। एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांचं सूचक वक्तव्य। शरद पवारांनी आमदारकीचा राजीनामा मागितला नाही। इतरांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नाही, एकनाथ खडसे यांचं वक्तव्य। महाविकास आघाडी सरकार पाडून डबल इंजिन सरकारनं सगळे उद्योग गुजरातला पळवले। महाराष्ट्राचं प्रेम अनुभवणाऱ्या मोदींनी आता महाराष्ट्राचा शाप अनुभवावा, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल। राजन विचारेंनी ठाण्यात वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा मागितला, तर पाठिंब्याबाबत पक्षाच्या अध्यक्षांचे पत्र आल्यास विचार करू। राजन विचारेंच्या पत्रावर वंचितची भूमिका। अवकाळी पावसामुळे अमरावती जिल्ह्यातील 137 कोटींचा संत्रा मातीमोल, तर 20,000 हेक्टरवरील भाजीपाल्याचं देखील नुकसान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।